स्थानिक स्वप्नदीप सांस्कृतिक सभागृहात दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी संविधान संस्कृती विचार संमेलनाचे भव्य आयोजन करण्यात आले होते। 3 सत्रात पार पडलेल्या या विचार संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त संधी अधिकारी E.Z. खोब्रागडे यांची प्रमुख उपस्थिती होती। डॉक्टर सुशांत कुमार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी इंजिनियर विकासदादा पटले हे स्वागताध्यक्ष होते। मानवतावादी विचारसरणीच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून आयोजन समितीतील पदाधिकाऱ्यांच्या हस्ते उपस्थित पाहुण्यांना शाल, प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले। संविधान संस्कृती विचार संमेलनाचे उद्घाटक डॉक्टर सुशांत कुमार यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात भारतीय संविधानाचे महत्त्व समजावून सांगितले। भारतीय संविधानामुळेच आपले अस्तित्व आहे। या संविधानाला तडा जाणार नाही याची काळजी प्रत्येक भारतीयाने घेतली पाहिजे। जोपर्यंत या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी आहेत, मग ते कोणत्याही जाती धर्म पंथाचे काना असो, तोपर्यंत संविधानाला धक्का सुद्धा लागणार नाही असे मार्मिक विधान केले। या प्रसंगी प्राध्यापक अनिल कानेकर, डॉक्टर चंद्रकांत निंबारते, डॉक्टर सुरेश खोब्रागडे, डॉक्टर रेवाराम खोब्रागडे, सुरेंद्र बनसोड व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला। आमचे उद्घाटक डॉक्टर सुशांत कुमार नागणीचे तरुण कर्तव्य एवढ्या कमी वयामध्ये एवढं यश मिळवणं आणि समाजाशी जोडून राहणं अतिशय महत्त्वाचं आहे। मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर सर्जनादित्य म्हणून खूप सुंदर असे मुद्दे मांडले। अनेक प्रश्न तुमच्यासाठी त्यांनी उपस्थित केले, ते विचार करण्यासारखे आहेत। रोशन भाऊ जांभूळकरजी, खरं तर प्राध्यापक सुरेश खोब्रागडेंना मला प्रश्न विचारायचा होता की मला अध्यक्ष का केलं, आणि आता कसं आहे भूक पण लागली आहे। मी त्या अश्विनी मॅडम कुठे आहे, मला त्यांना धन्यवाद द्यायचे आहे। आम्ही आलो तर त्यांच्या घरी त्यांनी आम्हाला नाश्ता दिला, त्याच्यामुळे थोडंसं तग धरून आहे। कसं आहे की खाली पेट भजन काही कामाचं नाही, आणि संविधान समजून घ्यायचं असेल तर लक्ष केंद्रित असलं पाहिजे। खूप चांगला विचार आहे संविधान संस्कृती विचार संमेलनामध्ये। आमचे प्राध्यापक अनिल कानेकर साहेब 23 वर्षापासून ते राष्ट्रीय संविधान साहित्य संमेलन घेतात। आमचे मित्र अमृत बनसोड आहेत, सर्व नरेशजी मलकर आहेत, सुरेंद्रजी बनसोड आहेत, उमेश सिंगजुळे साहेब आहेत, आमचे डॉक्टर प्रकाश राठोड सर आहे, आणि आलो सोबत ते आता बोलतीलच। खूप मान्यवर आहेत आणि वेळ नाही, मला परत थांबावं लागणार आहे असं सांगतात, अध्यक्षाला थांबावं लागते। तर ते खोब्रागडे प्रेमापोटी कदाचित सुरेश खोब्रागडे यांनी मला अध्यक्ष केलं असावं। जेव्हा त्यांनी मला फोन केला पत्रिका पाहिली संमेलन, तर मी अध्यक्ष होण्यासारखं काही माझ्याकडे कर्तृत्व नाही आहे। संमेलनाचं अध्यक्ष होणं म्हणजे ते विचारवंताचं काम आहे, प्रशासकीय अधिकाऱ्याचं काम नाही आहे संमेलन। हां, येऊन एखाद्या विषयामध्ये बोलून जाणं ठीक आहे, पण आता कसं आहे की त्यांनी स्वतःच निर्णय घेऊन टाकला आणि अध्यक्ष केलं, त्याच्यामुळे आता मला संध्याकाळपर्यंत बसावं लागेल। मग त्याहीचाही चांगला फायदा आहे की सगळे विद्वानांचे भाषणं पण ऐकता येतील मला। काही असलं तरी सुरेश रामांचं खोब्रागडे साहेबांचं मी अभिनंदन करतो, त्यांच्या सगळे जे आयोजन समिती आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की चांगला विषय घेऊन तुम्ही चर्चा ठेवली आहे। या सभागृहामध्ये काही वर्षापूर्वी मी आलो होतो संमेलनाला, ते प्राध्यापक सतेश्वर मोरे आणि सुरेश खोब्रागडे साहेब यांनी ते आयोजित केलंच होतं। त्या संमेलनाचा मी संमेलनाचं उद्घाटक होतो, तेही मला वेळेवर सतेश्वर मोरेने सांगितलं होतं। ते जे आधी उद्घाटक होते ते काही कारणास्तव येऊ शकत नव्हते, तर ते मला आग्रह केला, आता आग्रह केला प्रेमापोटी यावं लागते, तसा मी आज आलेलो आहे। तरी मला खूप आनंद आहे या गोष्टीचा, आणि खूप मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी आत म्हणजे संविधानाची संस्कृती म्हणजे काय, हे जे आपण शब्द वापरतो संस्कृती, तर ती समजून घ्यावं लागते, आणि इतका कमी वेळामध्ये ते समजून घेता येत नाही। मला वाटते तुमच्या चर्चेचा विषय संविधान संस्कृती असला पाहिजे होता, एखादं सत्र। मला वाटते अनिल कानेकर ते बोलतील त्याच्यावर। संविधान येण्यापूर्वीची जी काय संस्कृती होती ज्याचा आपण चर्चा करत असतो,
देवधर्म, परंपरा, रूढीवाद, जातीवाद, पुरुषसत्ताक पद्धती, ही एक संस्कृतीच होती. म्हणजे पुरुषांचं वर्चस्व आणि महिला म्हणजे काय किंवा स्त्री म्हणजे काय, तर पुरुषाने जसं सांगावं तसं त्यांनी वागावं, धर्माने जसं सांगावं तसं त्यांनी वागावं, ज्या रूढी परंपरा आहेत ते त्याचं पालन करावं. म्हणजे काही अधिकार वगैरे काही नव्हते. तर अशी जी संस्कृती होती, ज्याला आपण असं म्हणूया की ही काही माणसाला माणूस पण देणारी संस्कृती नव्हती, ही माणुसकीची किंवा प्रतिष्ठेची संस्कृती नव्हती. जरी आपण किती गोडवे गातो आपल्या भारत देशाचे की विविधतेत एकता, एकत्यात विविधता, मला कधीच मान्य नाही झालं. विविधतेत एकता कधीच नव्हती. जिथे विषमतावाद आहे, जिथे भेदाभेद आहे, जिथे उंच नीच आहे, तिथे एकता कशी काय असणार आहे? एकतेसाठी समान पातळीवर असावं लागतं किंवा तो एक माइंडसेट विचार असावा लागतो की आम्ही माणूस आहे, एक व्यक्ती आहे आणि हा हाडामासाचा व्यक्ती आहे, त्याच्यामुळे याच्यात भेदभाव नाही आहे. तर ही संस्कृती रुजवण्याचं काम संविधानाने केलं, ते 1950 पासून केलं आणि ही संस्कृती त्या संविधानात आली आहे. ज्या प्रियांबलचं आपण वाचन केलं त्या प्रियांबलमध्ये त्या संस्कृतीचे मूल्य दिलेले आहे. त्यामुळे ते प्रियांबल आपण वाचलं पाहिजे, ते समजून घेतलं पाहिजे. प्रियांबल समजलं की आपल्याला मग संविधान समजायला लागतं. प्रियांबलच नाही समजलं तर संविधान, आणि त्यातला पहिला शब्द समजला पाहिजे, आम्ही भारताचे लोक. आता आम्ही भारताचे लोक हे प्रियांबलमध्ये कसं आलं त्याचा इतिहास आहे, तो मी थोडक्यात सांगणार आहे. की ते संविधान सभेमध्ये जेव्हा हे प्रियांबल म्हणजे काय म्हणून त्याला फाईन ट्युनिंगला आलं, तेव्हा याची सुरुवात कशी करायची असा जेव्हा विषय आला, कोणी म्हणाले गांधीजीच्या नावाने करा, त्यालाही विरोध झाला. कोणी म्हणाले ईश्वर देवाच्या नावाने करा, त्याचा आग्रह झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या विरोध केला की ही काही हे जे संविधान आहे हे काही देवलोकाचं संविधान नाही, तर हे माणसाचं संविधान आहे, लोकांचं संविधान आहे. त्यामुळे याची सुरुवात ही भारताच्या लोकांनी झाली पाहिजे. त्याचा डिबेट झाला संविधान सभेमध्ये आणि डिबेट झाल्यानंतर ते मताला टाकण्यात आलं. आता खूप सविस्तरपणे सांगता येणार नाही, सांगण्याची वेळ नाही आणि आपल्या सगळ्यांना मला वाटतं हे माहीत आहे. मताला टाकलं, देवाचा पराभव झाला आणि माणसाचा विजय झाला. म्हणून आम्ही भारताचे लोक, आणि जसं मनोहर सर म्हणाले की हे आम्ही भारताच्या लोकांनी हे संविधान स्वतःला अर्पण केलं, ते 26 नोव्हेंबर 1949ला, आणि म्हणून 26 नोव्हेंबर संविधान दिवस अलीकडच्या काळामध्ये तो सुरू झाला. कारण म्हणजे तो 1950 पासून सुरू होणं अपेक्षित होतं, हरकत नाही. आता तिथे देवाचा पराभव झाला आणि लोकांचा विजय झाला संविधान सभेत. आणि आता काय होते, आता लोकांचा पराजय व्हायला लागला आहे आणि देव म्हणजे देशाचे प्रधानमंत्री रामाचं बोट धरून त्यांना अयोध्येच्या मंदिरात घेऊन चालले की जे संविधानिक पदावर आहे. त्यामुळे आपल्याला विचार करावा लागेल. तर ही संविधान संस्कृती जे समता स्वातंत्र्य, बंधुत्व न्याय आहे, लोकशाही आहे, धर्मनिरपेक्षता आहे, हे सगळी जी मूल्य आहे माणसाच्या प्रतिष्ठेची आहे, नीतिमत्ता आहे, मूलभूत कर्तव्यामध्ये जो काही विज्ञान निष्ठ वागणं आहे, अनेक गोष्टी आहेत, संविधानाचा सन्मान करणं आहे, मूलभूत अधिकार आहे जे माणसाच्या जगण्याशी संबंधित आहेत. ह्या सगळ्या गोष्टी माणसाच्या रोजीरोटीचा, ज्यांचा विकासावर उल्लेख केलेला आहे की माणसाचा, आणि आता तुम्ही ते धनाचा साठा वाटा म्हटलेला आहे, तर तुम्ही हा जो विकासाचा कार्यक्रम आहे तो शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकासाचा, तो डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीजमध्ये जो दिलेला आहे त्याचीही चर्चा करणं फार आवश्यक असते. म्हणजे नेहमी प्राध्यापक सुरेशरावजी एक खंत व्यक्त करत होते की उशिरा कार्यक्रम झाला, हे बरोबर आहे. खरं म्हणजे संविधानाची संस्कृती रुजवण्याची आता पहिली अट आहे की ही वेळेवर येणे, वेळेच्या आत येणे, ही संस्कृती रुजली पाहिजे. हे फक्त तुमच्या लागणीलाच लोक उशिरा येतात असं नाही आहे. कुठल्याही कार्यक्रमाला किमान 1 तास लोक उशिरा येतात ना, ते गृहीत धरलाय त्यांनी. 10:30 वाजताचा कार्यक्रम म्हणजे 11:30 वाजता. 10:30चा कार्यक्रम लक्षात धरून प्रकाश राठोड आणि
डॉक्टर मनोहर हे माझ्या घरी 8:15 वाजता येऊन पडत की वेळेत जायचं आहे. म्हणजे नागपूरवरून आम्ही वेळेत आलो. मला वाटते शिस्त अनुशासन हे प्रत्येकाला खूप महत्त्वाची असली पाहिजे. दुसऱ्यांचा वेळ वाया घालवणं आणि पूर्ण नियोजनाला थोडं कुठेतरी फार ॲडजस्ट करावं लागतं. आणि त्यामुळे मला वाटते ही अनुशासन शिस्त ही संस्कृती रुजवण्याची गरज आहे. त्याशिवाय संविधान तर संविधानाचे जे अज्ञान आहे, आपण जे यामध्ये जे सांगितलं की हा राष्ट्रीय ग्रंथ का घेतो आपण हे संविधान संस्कृती विचार संमेलन का घेतो, तर ते संविधानाचं महत्त्व लोकांना कळलं पाहिजे त्याच्यासाठी घेतो. त्यामुळे संविधानाच्या बद्दल जी अज्ञानता आहे आणि अज्ञान हे दुःखाचं कारण आहे बुद्ध सांगतात. आता संविधान समजणारे लोकही जर अज्ञानासारखे जर वागत असतील तर मग काय करायचं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक गोष्ट सांगतात की या देशातल्या सर्वसामान्य माणसावर माझा विश्वास आहे आणि सर्वसामान्य माणसाने जेव्हा आपला विवेक शहाणपण जेव्हा वापरलं तेव्हा त्यांनी सत्ता उलटून टाकली. त्यामुळे कधीतरी संविधानाच्या हे अज्ञान दूर होऊन या देशातल्या सर्वसामान्य माणूस आपला विवेक जागृत होऊन संविधानाने दिलेल्या वोटिंग राईटचा अधिकार वापरेल आणि जी संविधानाला म्हणजे पूरक नाही आहे किंवा संविधानाचा गैरवापर करणारी म्हणून किंवा संविधानाचा उपमर्द करणारी म्हणून जी व्यवस्था देशामध्ये सध्या चालू आहे ती सगळ्या क्षेत्रामध्ये जी चालू असेल ती कशी थांबवता येईल याचं मात्र सर्वसामान्य माणसाला विचार करावा लागेल. तेच हे करू शकतात, दुसरे करू शकत नाही. कारण सर्वसामान्य माणसाला तो अधिकार संविधानाने दिलेला आहे. दुसरा फक्त मी एक मुद्दा सांगेल की आम्ही संविधान 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 खूप सांगत असतो, पण आता संविधानाप्रमाणे आपण वागत का नाही आहे. ज्याला संविधान समजलं त्यांनी ते वागावं. मी प्रशासनात काम केलं आहे इतके वर्ष, तर संविधानाच्या नुसार वागायचं म्हणजे नेमकं काय करायचं. जसं मी पहिला मुद्दा सांगला, शिस्तीने वागायचं, अनुशासनाने वागायचं. संविधानानुसार वागायचं म्हणजे नीतिमत्तेने वागायचं, इमानदारीने वागायचं. संविधानानुसार वागायचं म्हणजे आपलं काम प्रामाणिकपणे निष्ठेने करायचं. संविधानानुसार वागायचं म्हणजे लोकांचं आपल्या हातून शोषण होणार नाही याची दक्षता घ्यायची. मी स्वतः करणार नाही, दुसऱ्यांना करू देणार नाही, मी तसा प्रयत्न करेन किमान या पद्धतीने वागायचं. संविधानानुसार वागायचं म्हणजे काय आहे की माणसं जोडण्यासाठी माणसाला विनाकारण मिळवणूक होणार नाही. म्हणजे प्रशासनाचा विचार केला तर आजचं काम 8 दिवसावर नाही तर आजचं काम आता कसं होईल असा मी विचार करेल, तर मग ते संविधानानुसार वागणं होईल. आणि ते संविधान तेच तर सांगते. संविधान काय सांगते, सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना काय सांगते संविधान, तुम्ही इमानदारीने काम केलं पाहिजे, तुम्ही लोकांच्यासाठी काम केलं पाहिजे. मग आता हे करत नसतील तर आपल्याला प्रश्न विचारावा लागेल, पण आपण प्रश्न विचारत नाही. डॉक्टर जे सर्जनादित्य मनोहर जे म्हणत होते, आपल्याला प्रश्न पडले पण पाहिजे ना. पडलेले प्रश्न आपण विचारले पाहिजे. तर नुसते विचारून थांबणार नाही, तर ते जे संविधानाचा ज्या विरोधी काम करणारे लोक आहेत त्यांना अस्वस्थ करण्याची ताकद निर्माण करावं लागेल. ते अस्वस्थ केल्याशिवाय होणार नाही. आता आपण सगळे संविधानप्रेमी लोक अस्वस्थ आहोत, कारण उद्या प्राणप्रतिष्ठा होणार रामाची, म्हणून अस्वस्थ आहोत. संविधान सांगत नाही कसं करायचं. संविधानाच्या आर्टिकल 13 मध्ये काय सांगितलं आहे की जे संविधानाच्या सुसंगत कायदे नाही ते सगळे निरस्त झालेले आहेत. सगळे निरस्त झालेले आहेत. आर्टिकल 13 नीट वाचलं पाहिजे, म्हणजे ते नाही वापरायचं. पण आता काय चाललं आहे की आर्टिकल 13च्या विरुद्ध काम चाललेलं आहे. आणि ते चाललं कोणाकडून चाललं आहे, जे सत्तेत आहे त्या लोकांकडून चाललेलं आहे. आणि अशा वेळेस मग आपल्याला प्रश्न पडतो आणि तो प्रश्न विचारला पाहिजे. या देशाचा नागरिक आम्ही भारताचे लोक फक्त म्हणून चालणार नाही, तर आम्ही भारताचे लोक म्हणून आपल्याला आपली भूमिका मांडायची, ती भूमिका पठवण्याची ही वेळ आहे. संख्येने कमी असू द्या, काही हरकत नाही, पण कोणीतरी प्रश्न विचारतो.
जसं मनोहर प्रश्न विचारतात, ते प्रकाश राठोड प्रश्न विचारतात, अनिल कानेकरजी प्रश्न विचारतात, तर मी सगळे प्रश्न विचारणारे झालो. महिलांनी प्रश्न विचारत आहे खूप. म्हणजे 90% लोकांना संविधानाचे फायदे घेणारे 90% लोक आहेत ना आरक्षणाच्या कक्षेत आलेले. आणि ह्या 90% लोकांना फक्त 50% आरक्षण आहे आणि 10% लोकांना 50% आरक्षण आहे. ही जी विषमता आहे, कोणीतरी प्रश्न, म्हणजे मला असं कधीतरी वाटते की ब्राह्मण, वैश्य आणि क्षत्रियांना 10% आरक्षण देऊन टाका आणि बाकीचं 90% ओपन ठेवा ना, काय बिघडलं? असा एक प्रयोग करून बघ. हे जी संख्या वाढवा, संख्या वाढवा, 50 ते 60 करा, 65 करा, 70 करा. म्हणजे आता कसं आहे की सत्तेमध्ये बसलेला वर्ग कोण आहे? राजकारणी फक्त सत्तेत आहे का प्रशासनात आहे? आता मी 29 वर्ष प्रशासनात काम केलं. राज्याचा मुख्य सचिव किंवा भारत सरकारमध्ये असलेले सचिव की जिल्ह्याचे कलेक्टर अपवाद जर सोडले तर ही सगळी माणसं देवधर्म करणारी माणसं आहे. ही सगळी माणसं जातीभेद करणारी आहे. ही सगळी माणसं विषमता करणारी माणसं आहेत. म्हणजे संविधानाची संस्कृती मानणारी माणसं अपवादाने प्रशासनात आहे. न्याय कसा होणार आहे? कसं होतं न्याय? ही माणसं आज कॉर्पोरेटची माणसं आहे. विकासजी यांनी जो अदानी अंबानीचा उल्लेख केलाय, तर अदानी अंबानीसाठी काम कोण करते? ही सगळी यंत्रणा काम करते आणि रिटायर झाल्यानंतर पुन्हा तिथे जाऊन नोकरी करते. त्याच्यामुळे या लोकांकडनं जर आपल्याला न्याय मिळणारच नाही आणि जिथे न्याय मिळत नाही तर संविधानाचा पराजय तिथे सुरू होतो. नुसतं संविधानाची गोडवे लावून नाही चालणार, ठोस काहीतरी करावं लागेल. आणि म्हणून आता हे 75 वर्ष संविधानाचं आहे. आम्ही आता 1 वर्षापासून सांगत आहोत, ते 75 वर्ष आहे. म्हणजे 26 नोव्हेंबर 1949ला या वर्षी आता 75 वर्ष होणार आणि 26 जानेवारीला 2025 मध्ये 75 वर्ष होणार. तर 26 नोव्हेंबर हे संविधानाचा दिवस आहे, संविधानाची निर्मिती आहे. प्रजासत्ताक दिवस सुद्धा संविधानाचीच निर्मिती आहे. दोन्ही दिवस आहे आणि हे सरकारने मान्य केलेले आहे, सरकार साजरं करते आहे. तर आम्ही देशाच्या प्रधानमंत्रीला मागच्या ऑक्टोबर 2022ला असं एक आम्ही निवेदन पाठवलं आणि सातत्याने पाठपुरावा सुरू आहे की जसा आझादीचा अमृत महोत्सव घर घर तिरंगा केला, तसा संविधानाचा अमृत महोत्सव घर घर संविधान हा उपक्रम सरकारने चालवला पाहिजे. का नाही चालवायचे? तुम्हाला संविधानाने सगळं दिलेलं आहे. संविधानाची शपथ घेऊन तुम्ही सत्तेमध्ये आलेला आहे. मग ती राजकीय सत्ता असो की ती प्रशासनातली सत्ता असो की कुठली, जे माणसं सत्तेत आहे ते सगळे ज्युडिशियरी मधले काम असो त्यांनाही संविधानाची शपथ घ्यावी लागते. एक्झिक्युटिव्ह ब्युरोक्रॅसी मधल्या लोकांना पण संविधानाची शपथ घ्यावी लागते. आणि काय असते संविधानाची शपथ? तर आम्ही संविधानाला आमची श्रद्धा आहे, आमची संविधानावर निष्ठा आहे. आम्ही कायद्याप्रमाणे काम करू. तर जे कायद्याप्रमाणे काम करत नाही त्यांना शिक्षा काय आहे? काय फंडामेंटल ड्युटी सांगितली जाते. जे आपली ड्युटी पाळत नाही त्यांना शिक्षा काय आहे? जे माणसाचे मूलभूत अधिकार ज्याला म्हणून संविधानिक म्हणून किंवा नॅचरल राईट्स म्हणून ते हिरावले जातात. कुठे सर्वसामान्य माणूस सुप्रीम कोर्टापर्यंत आर्टिकल 32 चा वापर करून किंवा आर्टिकल 226 चा वापर करून कुठे जाणार आहे? सोपं आहे ते. किती महाग आहे न्याय मिळणं. साध्या प्रशासनाच्या तहसीलदारच्या कार्यालयामध्ये गेला तर तुम्हाला साध्या कामासाठी अर्ज द्यायला दिवसभर उभं राहावं लागतं. ही आजची परिस्थिती आहे. तर हा संविधानाचा पराजय करणं ही एक प्रवृत्ती आहे आणि ही प्रवृत्ती आजची नाही आहे. संविधान जेव्हा निर्माण झालं तेव्हा असा प्रश्न विचारला होता. तर ते शंकराचार्य कोटी कळपात्री महाराज हे असं म्हणाले होते की या देशाचं संविधान खूप सुंदर आहे, खूप उत्तम आहे, सर्वोत्तम आहे,
पण याचा एकच दोष आहे की हे एका अस्पृश्याने लिहिलेलं आहे. जे 1950ला चाललं आहे ते आता 2024 मध्ये सुद्धा तीच प्रवृत्ती आहे की हे संविधानाकडे बघण्याचा दृष्टिकोन, फायदे घेणे हा एक भाग झाला, पण संविधानिक संस्कृती ज्याला आपण सत्ता स्वातंत्र्य बंधुता न्यायाची म्हणतो ती रुजवण्यासाठी ज्यांच्या हातात संविधान आहे, म्हणजे कोण, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ, ह्या तिन्ही लोकांच्या हातात संविधान आहे. हे तिन्ही लोक संविधानाशी अपवाद वगळले तर बेईमान आहेत, बेईमान आहेत, आणि त्याच्यामुळे ही अशी परिस्थिती अस्वस्थतेची निर्माण झालेली आहे. खूप सुंदर विषय, खूप बोलता येईल, पण मला असं वाटतं की अमृत महोत्सव वर्षामध्ये आम्ही नागपूर जिल्ह्यामध्ये 75 शोषित वंचितांच्या वस्त्या आम्ही दत्तक घेणार आहे. 2 वर्ष त्या वस्त्यात जाऊन काम करणार आहे. मला तुमची जी संविधान बचाव संघर्ष समिती आहे आणि बाकी सुरेशराव तुम्हाला पण आणि इतरांना पण मला विनंती करायची आहे की एक मोठा कार्यक्रम आता इथे केला तर आपण 75 वस्त्या जिल्ह्यातल्या न्या त्या वस्तीत जाऊन खूप आपल्याला पेंडॉल टाकलाच पाहिजे, खूप लोक जमा झालेच पाहिजे असं काही नाही की त्या वस्तीत पारावर झाडाखाली बसून लोकांना, महिलांना, युवकांना ज्यांच्यासाठी आपण बोलतो आहे, जी युवा पिढीचं भविष्य घडवणं, ते जे आपण धोके सांगतो की संविधान जर गेलं तर काय होईल, त्या नवीन पिढीला माहिती तरी आहे का संविधान काय आहे. तर त्या पिढीला, तरुण तरुणींना संविधान समजून सांगणं की हे आहे म्हणून तुमचं उच्च शिक्षण आहे, हे आहे म्हणून तुम्हाला ते डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल मधनं काही गोष्टी मिळणार आहे, शिष्यवृत्ती आहे, वसतिगृहाची सोय आहे, नाही तर काही नाही आहे. तर हे मला असं वाटतं की हे जर 75 वस्त्या त्यापेक्षा जास्त होऊ शकतात. 75 एवढ्यासाठी 75 वर्ष आहे म्हणून एक सिम्बॉलिझम आहे. तर हा करण्याचा प्रयत्न आम्ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये 75 वस्त्या आयडेंटिफाय केल्या आदिवासी भागातल्या. ह्या वस्त्या आयडेंटिफाय करून तिथे संविधान सांगायचं, नुसतं कलम नाही सांगायचं, तिथे हे सांगायचं की तिथे शिक्षण कसं आहे, उच्च शिक्षणामध्ये किती लोक गेले, शिक्षणाची व्यवस्था काय आहे, एनरोलमेंट काय आहे, आरोग्याचे प्रश्न काय आहे, त्या वस्तीमध्ये मूलभूत सेवा सुविधेचे प्रश्न काय आहे. आता महानगरपालिकेत मुंबईला काम करतात त्यांना चांगलं माहीत आहे शहरातल्या वस्त्यातल्या. मी पण प्रशासनात काम केलं, काय प्रश्न आहेत त्यांचे, रोजगाराचा प्रश्न काय आहे, उपजीविकेचा प्रश्न काय आहे, आणि शेवटी माणसाच्या सुरक्षित जगण्याचा, सन्मानपूर्वक जगण्याचा, त्याला आर्टिकल 21 आपण नेहमी उल्लेख करत असतो की आर्टिकल 21 माणसाला कसंही जगायचं नाही म्हणत आहे, सन्मानपूर्वक, प्रतिष्ठापूर्वक जगता आलं पाहिजे, माणूस म्हणून जगता आलं पाहिजे. आणि मग त्या वस्तीतला परिसर स्वच्छ असला पाहिजे, तिथे मूलभूत सेवा सुविधा असल्या पाहिजे, त्या माणसाला सगळं म्हणजे फुकट अन्नधान्य देणं म्हणजे त्यांचं जगणं समृद्ध करणे नाही आहे, ते उलट लाचार करणे आहे. आता आनंदाचा शिधा पण 22 तारखेच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारने आदेश काढला, आनंदाचा शिधा नाही. हे आनंदाचा शिधा वाटणं हे सुद्धा खरं म्हणजे आम्ही आनंदाचा शिधा नाकारण्याची प्रवृत्ती का होत नाही, नाकारली पाहिजे, चांगली गोष्ट नाही. फुकट भेटते म्हणून घेऊन घ्यायचं आणि मग लाचारी वाईट करायची आणि पुन्हा संविधानाला धोका आहे असंही बोलायचं. बाबा असं करून नाही चालणार, कुठली तरी एक भूमिका घ्यावी लागेल. म्हणजे काही लोकांनी असं म्हटलं पाहिजे की आम्ही आनंदाचा शिधा घेणार नाही, वी रिफ्यूज टू टेक, आम्हाला नको, आम्हाला हे तुमचे 35 किलो जे महिन्याला देता तुम्ही हे आम्हाला फुकट नको, आम्हाला काम द्या, आम्ही कष्ट करू. फुकट घेण्याने माणसामध्ये जी पुन्हा लाचारी आणि गुलामीची प्रवृत्ती तयार झाली आणि माणूस लाचार आणि गुलाम झाला की त्याचे अधिकार गेले. आणि सत्ताधाऱ्यांना हे माहीत आहे की माणसानं लाचार केलं की आपल्याला राज्य करता येते आपल्या मर्जीने, ते तशा पद्धतीचं चाललेलं आहे. आणि त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या, मी भारताचा नागरिक, मला आयडेंटिटी संविधानाने दिलेली आहे, हे माझं संविधान आहे म्हणून मला बोलण्याचा अधिकार आहे, तेव्हा मला नाकारण्याचा पण अधिकार आहे.
पण मी आमिषाला बळी पडणार नाही. आमिष देणारे खूप लोक आहेत. प्रशासनात काम करणाऱ्या माणसं आमिषामुळे हे सुद्धा सत्तेचे गुलाम झालेले आहेत आणि म्हणून ते न्याय न करता अन्यायाची प्रवृत्ती जास्त वाढलेली आहे. याच्या विरोधामध्ये आपल्याला विचार करता येईल आणि 75 गावाचा जर उपक्रम तुम्ही सुरू केला तर तुम्हाला त्या वस्तीचं वास्तव सुद्धा माहीत पडेल, म्हणजे ग्राउंड रियालिटी ज्याला म्हणतो. आणि सरकारला सांगता येईल की या 2 वर्षात आम्ही या वस्त्यांमध्ये संविधानाचा मूलभूत अधिकार, कर्तव्य आणि विकासाचा कार्यक्रम या 3च चॅप्टर घेऊन जरी आम्ही काम केलं, चॅप्टर 3, चॅप्टर 4 आणि चॅप्टर 4A एवढं जरी काम केलं, खूप संविधान सांगण्याची गरज नाही. आर्टिकल 12 पासून सुरुवात करा आणि 51A मध्ये थांबा, तर आपल्याला वास्तव माहीत होईल, डॉक्युमेंटेशन तयार होईल, बोलता येईल, सांगता येईल. आम्ही नागपूर शहरातल्या रहाटे टोली जी मान गौरवण्याची वस्ती आहे, आम्ही पण एक संविधान साहित्य संमेलन घेतलं होतं पहिल्यांदा नागपूरला, कानेकरजी होते. तर तेव्हा आम्ही विषय त्याच्यामध्ये असा आला होता की संविधान आमच्या वस्तीत आलं नाही, दुर्बल घटकाशी संवाद. आणि त्या प्रतिनिधीशी चर्चा केल्यानंतर ठीक आहे, मी प्रशासनात होतो, मला त्या विषयाची जाण होती, तर इतर इतके प्रभावी झाले की असे काही प्रश्न असतात नागपूरमध्ये. शताब्दी नगरच्या आतल्या भागामध्ये ते आहे रहाटे टोली, मांगारू टोली. मग आम्ही गेलो तिथे, काय प्रश्न आहे? आधार कार्ड मिळत नाही. सरकारचं काम आहे, रुटीन काम आहे, नवीन काहीच नाही. रेशन कार्ड मिळत नाही, तेही सरकारचं काम आहे. रेशन कार्ड, जातीचे दाखले मिळत नाही, तेही सरकारचं रुटीन काम आहे, नवीन काही नाही. त्याच्यासाठी काही नवीन योजना करायची गरज आहे का नाही? जमिनीचे हक्काची पट्टे मिळत नाही, घरकुल मिळत नाही आणि सेवा सुविधा मिळत नाही. आम्ही विभाग आयुक्ताकडे हे विषय घेऊन गेले ना, विभागीय आयुक्तांच्या समोर ह्या सगळ्या प्रतिनिधींना पुन्हा 2-2 मिनिटं बोलायला दिलं की मांडा तुमचे विषय तुम्ही, मी तुमचे विषय मी नाही मांडत, मला तुमचा नेता नाही व्हायचा आहे. आपल्याकडे कसं आहे ना, आपल्याला सगळ्यांनाच नेते व्हायचे असते इतरांचे, आणि ते आपल्या मागे लागले पाहिजे. ते जेव्हा बोलले तेव्हा डॉक्टर संजीव कुमार नावाचे आयुक्त होते, तेव्हा त्यांनी मी त्यांना सांगितलं की तुम्ही यांचं ऐका. त्यांनी तेव्हा विशेष टीम तयार करून त्या वस्तीत पाठवलं. म्हणजे त्या वस्ती, कोणती वस्ती? मांगारड्याची वस्ती, मुस्लिम मदारी वस्ती, गोंड वस्ती, पारधी वस्ती,